अरे मला वाटलं की तू चांगली असशील म्हणून तुला थोडा भाव काय दिला, तू स्वतःला महाराणीच समजायला लागली. या वर्षी मला एवढं सक्सेसफुल व्हायचंय ना, जी पोरगी मला नाही म्हणन ना, मला तिच्याच बापाच्या नावाचं कुत्र पाळायचंय. आजकालचं वातावरणच असं झालंय, ज्याचे पंख माझ्या समोर फुटल्यात तेच आता मला उडायचं शिकवायला लागल्यात. मित्रांनो, आयटम बदलून बघा, नशीब नक्कीच बदल. लग्न झालेल्या लोकांना सकाळ सकाळी न्यूजपेपर मध्ये राशी चक्र बघून भविष्य बघण्याची गरज नाही लागत. त्यांना नुसतं बायकोचं तोंड जरी बघितलं तरी लगेच कळतंय आज काही खरं नाही. बरं झालं मोबाईलचं जमाना आहे. इंस्टावर तर ब्लॉक करतात. चिठ्ठीचं जमाना असतं ना, कबुतराचं गले दाबलं असतं. रागवली असती तर मनवलं असतं, पण तू तर बदलली. मग काय, तुझं प्रेम आणि तू गेली की 3 टाइम घासत. मित्र घाव घेणारा पाहिजे, घाव देणारा नाही. पण हात जोड शीट आपली हाड. नातं टिकवायचं होतं म्हणून शांत बसलो होतो, नाही तर तुमची गरज काल पण नव्हती आणि आज पण नाही. येड्याची चादर सोड, शाना बन मादर चोद. रिप्लायचा विषय पण आवडतो, महाकल तुझा तुपान चाटपाना. पैसा पैसा पैसा, शेट लई पैशाचा माज नका करू, नाहीतर तुमचा पैसा संपायच्या आधी तुम्ही संपताल. चल निघ. अरे पैसा नाही, आम्ही माणसं खूप कमावली आणि पैसा देऊन आम्ही कधी गर्दी नाही जमावली. लहानपणीची सगळ्यात मोठी अफवा, जर डोक्यात 2 भवरे असले ना की 2-2 लग्न होतात. झाले का नाही मग 2-2 लग्न? हा काय का असता हो, मित्राच्या पाठीमागे बसून दाबण्यात मजाच वेगळे. कसं गुलामीच्या काळात पप्पाच्या परीनं स्कूटी दिली असती तर प्रत्येक परीने दररोज 5-25 इंग्रज असे उडवले असते. # पप्पाची परी.